असंख्य ग्रंथाचं वाचन करणारा मनुष्य त्या ग्रंथ वाचनामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं ज्ञान संपादन होऊ शकते. परंतु त्या ज्ञानाचा उपयोग आळसाद्वारा, प्रमादाद्वारा जर तो स्वतःच्या सुखासाठी जर करत नसेल, तर त्या मनुष्याकडे असणारे कितीही ज्ञान त्या मनुष्याच्या उपयोगाचं पडू शकत नाही. त्या मनुष्याची तुलना आपण एखाद्या गायी चारणाऱ्या गवळ्याप्रमाणे करू शकतो. गवळी हा गायी चारतो, परंतु दूध दुभते मात्र दुसरेच खात असतात. अगदी तशाच प्रकारे एखादा मनुष्य ज्ञानी असेल, विद्वान असेल, त्या ज्ञानाचा उपयोग जर तो स्वतःसाठी करत नसेल, तर गवळ्याप्रमाणे त्याचं जीवन बनत असते. आणि त्यामुळे आपण कधीही गवळी बनू नये, तर आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम.